विटा भाजी मंडई व मायणी रोडवर वाहतूक पोलिसांचा फौजफाटा। का झाली दुचाकी व चारचाकीची पळापळ? आदेशानुसार कारवाई। एकाच दिवसात 65 वाहन चालकांवर कारवाई। विटा शहरातील विविध चौकात व मेन रोडवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांवर तर मेन रोडवरील पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर उभ्या असणाऱ्या दुचाकींवर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण यांनी अशा वाहनांवर दंडात्मक कारवाईचा आदेश दिल्यानंतर विटा पोलिसांनी व विटा वाहतूक नियंत्रण कक्ष वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेधडक ऑनलाईन दंडात्मक कारवाई केल्याने चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर काही ठिकाणी पळापळ केली आहे। या कारवाईमुळे वाहनधारकांना त्यांची चूक लक्षात आली। शिवाय विटा भाजी मंडईत सुद्धा आठवडा बाजारात सुद्धा दुचाकी चालक यांना या चुकीमुळे दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागलं। पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये व एक लाईनमध्ये दुचाकी न लागल्याने कारवाई करण्यात आली। यावेळी आठवडा बाजारात येणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले। कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक नियमाचं पालन करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांनी केलं। ठिकाणी बघताय विटा भाजी मंडईमध्ये सातत्यानं वाहनधारकांना सूचना दिली जाते की वाहने रहदारीच्या मार्गावरती लावू नका, विनाकारण दुचाकी आतमध्ये आणू नका। परंतु आठवडा बाजार असल्याने सतत आठवडा बाजारामध्ये सुद्धा दुचाकी प्रमाणाच्या बाहेर आत येत असल्याने सदर विटा पोलिसांच्या वतीनं विटा वाहतूक नियंत्रण कक्षाच्या वतीनं आज पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर ज्या गाड्या आहेत दुचाकी, त्या दुचाकीवरती आपण बघताय की या ठिकाणी वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत। वाहनधारकांना माझी एवढीच विनंती आहे की आपण आठवडा बाजारामध्ये सुद्धा आपलं वाहन घेऊन येताना शिस्त पद्धत काय आहे, या शिस्त पद्धतीने वाहने लावावेत, एका लाईनीने लावावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नागरिकांची सुद्धा वारंवार तक्रार आहे की रस्त्यावरती जायला येत नाही, अशा पद्धतीने वाहने लावले जातात। या अनुषंगाने पांढऱ्या पट्ट्याच्या जे बाहेर आहेत अशा दुचाकीवरती या ठिकाणी दंडात्मक ऑनलाईन कारवाई करण्याचं काम विटा वाहतूक नियंत्रण कक्ष करत आहे।